महिला आयोगची माजी सदस्य उत्कर्षा रुपोते मॅडम सध्या आमच्यासोबत आहे. मॅम, आता जे महिला आयोगची अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर यांच्या अनेक प्रकार समोर येत आहेत. काय सांगणार त्यांच्या कार्यपद्धतीवर, कारण तुम्ही पण होते त्यांच्यासोबत, काय सांगणार तुम्ही? मला वाटतं कॅप्टन खरातच्या संदर्भातून जे काही 4-5 दिवसापासून मीडियामध्ये येत आहे ते अतिशय खेदजनक आहे. आणि राज्य महिला आयोगासारख्या एका संस्थेच्या अध्यक्ष असणाऱ्या रुपालीताई चाकणकर यांचे संबंध त्यांच्याशी आहेत, त्यांना त्या गुरु म्हणून मानतात आणि ज्या पद्धतीची भक्ती त्या करतायत ते सगळ्या मीडियासमोर जे आपण बघतोय हे अतिशय चुकीचं आणि आपल्या पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारं आहे. प्रत्येक भाषणामध्ये रुपालीताई सावित्रीबाई फुलेंचं नाव घेतात, रमाबाईंचं नाव घेतात, जिजामातांचं नाव घेतात, पण जेव्हा खरंच कृतीमध्ये त्या काय करतायत जेव्हा आपण बघू, त्या स्वतःच अंधश्रद्धेला बळी पडतायत हे त्या सगळ्या त्या ॲक्शन्समधून दिसतंय. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल म्हणायचं झालं तर आयोगाचे सदस्य मी जेव्हा होते त्यावेळेस सुद्धा आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांच्याबद्दलचे आक्षेप आले, आम्ही वारंवार हे सांगत राहिलो की नेमकं राज्य महिला आयोगाचं काम काय आहे, ते कसं केलं पाहिजे, तुमच्या मर्यादा काय आणि तुम्ही कसं त्या मर्यादा पाळल्या पाहिजेत हे आम्ही सातत्याने त्यांना सांगत आलेलो आहे. किंबहुना ॲज अ टीम मेंबर त्यांना ते पटवून द्यायचा प्रयत्न केला. पण तुम्ही जर बघितलं आधीच्या पण सगळ्या केसेसमध्ये म्हणजे ज्या पीडित आहेत त्यांच्याबद्दल शंका उपस्थित करणं, नको त्या केसला पॉलिटिकल किंवा राजकीय रंग देणं. आता प्रांजल खेवलकरची जी केस होती, आपण जर आठवण कराल, त्यांच्या बाबतीतही असंच घडलं होतं. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी FIRची कॉपी घेतली आणि प्रेससमोर येऊन त्यांनी पूर्ण आराखडा मांडला, किती व्हिडिओज, किती अश्लील फोटो. मग आता कॅप्टन खरातबद्दल ते असं का करत नाहीयेत? सेमच केसेस आहेत ना, एक्सप्लॉयटेशनच्या केसेस आहेत, पण राजकीय रंग राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तुम्ही अशा केसेसना राजकीय रंग देणं हे चुकीचं आहे. आणि अशा अनेक पद्धती त्यांच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्याच्यामध्ये चुका आहेत आणि हे आता त्यांच्या कामाच्या सगळ्याच्यातून लक्षात येत आहे. कालच एका पत्रकारांनी, श्रीरामपूरचेच एक पत्रकार आहेत, त्यांनी पण असं सांगितलं की जेव्हा मी या बाबांबद्दल एक न्यूज लिहिली तेव्हा त्यांचं पत्र आयोगाचं आलं की तुम्ही ह्याच्याबद्दल खुलासा करा. म्हणजे खरं म्हणजे त्यांनी त्या पत्रकाराला बोलवून घेतलं पाहिजे होतं की जर महिलांचं शोषण होत असेल तर दादा तुम्ही आम्हाला एव्हिडन्स द्या, आम्ही त्या बाबांवरती सुमोटो ॲक्शन घेतो. तसं न करता हे उलट्या पद्धतीने काम सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर आधी आक्षेप होता आणि आत्ता तर 100% हे जे काही बाहेर येतं त्याच्यातून आम्ही जे सांगत होतो एवढी 3-4 वर्ष हे खरं आहे हे लक्षात येत आहे. तुम्हाला आधीच माहीत होतं का की रुपाली चाकणकर आणि जे अशोक खराते त्यांच्या संबंध आहेत, एक त्यांच्यामध्ये बोलणं झालं होतं का कधी याच्यासोबत, किंवा जे खराते ते कधी आले होते का महिला आयोगच्या ऑफिसमध्ये? नाही, राज्य महिला आयोगाच्या कुठल्याच कार्यक्रमामध्ये किंवा ऑफिसमध्ये मी तरी सदस्य असताना मी त्यांना बघितलेलं नाही. त्यांचे वैयक्तिक प्रकारचे संबंध असतील आता ते त्यांना प्रत्येक व्हिडिओमध्ये फोटोमध्ये गुरु म्हणून उल्लेख त्यांचा करतायत, त्यामुळे त्यांचे संबंध असू शकतात. पण श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याच्यात खूप फरक आहे आणि ते जे करतात हे पूर्णपणे अंधश्रद्धा आहे. त्यामुळे त्यांचा आणि त्या कॅप्टन थोरातांचा कसा संबंध त्याबद्दलचा आला, कधीपासून आला ह्याच्याबद्दल आम्हाला माहिती नाही. पण जर तुम्ही जे सगळे जुने फोटोज जे येतात, व्हिडिओज बघता, म्हणजे ते काय आज उद्याचे संबंध नाही आहेत. आयोगाच्या अध्यक्ष असताना आधी पण, त्याच्या आधी पण त्या होत्या, अध्यक्ष झाल्यानंतर तर त्यांचा व्हिडिओ बघितला तर तुम्ही त्या अशा सरळ म्हणतात व्हिडिओमध्ये की तुमच्यामुळे, तुमच्या मार्गदर्शनामुळे मी या सगळ्या पदावरती येऊन पोहोचले. म्हणजे त्यांचे संबंध निश्चित हे आधीपासूनचे होते. पण याच्या आधी कधी खरात बाबत कोणी तक्रार घेऊन आले होते का महिला आयोगच्या ऑफिसमध्ये, आणि आले होते तर काय होतं रिस्पॉन्स रुपाली चाकणकर यांच्या? आता सर तुम्ही आयोगाची कार्यपद्धती थोडी समजून घ्या. आयोगाचं जे मुख्य ऑफिस मुंबईला आहे त्याच्या व्यतिरिक्त विभागीय कार्यालय आहे, तिथेही कंप्लेंट्स येत असतात. आयोगाच्या ऑफिसमध्ये दिवसाला हजारोहून जास्त कंप्लेंट्स येतात टोटल तुम्ही बघाल तर त्या कंप्लेंट्समध्ये कधी अशी कंप्लेंट आली का आणि आली दाबली गेली का हे आमच्यापर्यंत, ॲटलिस्ट माझ्यापर्यंत मेंबर म्हणून अजूनपर्यंत पोहोचलं नाही. पण बऱ्याच ठिकाणी असं होतं की कंप्लेंट्स येऊन पण ॲक्शन होत नाही, हे मात्र निश्चित. त्याच्यामध्ये या बाबांचं कधी नाव आलं होतं का किंवा आलेली एखादी कंप्लेंट दाबली गेली का ह्याच्याबद्दल आत्ता माझ्याकडे माहिती नाही, पण IQ माहिती निश्चित आहे. त्याच्याबद्दल पण थोडीशी अजून आम्ही पण प्रयत्न करतोय की थोडं ऑथेंटिक माहिती त्याच्यावर आल्यानंतर मीडियासमोर आपण येऊया. आता अनेक लोक आता रुपाली चाकणकरची राजीनामाची मागणी करतात, तुमची काय मागणी असणार आहे, तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, निश्चित बघा, हा काही वैयक्तिक वाद नाही कोणाशी. त्या राजकीय नेत्या आहेत, त्यांनी पण संघर्ष करून त्या आलेल्या आहेत पुढे, त्याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. पण तुम्ही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना तुमच्यावर एक जबाबदारी आहे, ती नैतिक जबाबदारी आहे की तुम्ही जे वागताय, तुम्ही जे लोकांपुढे बोलताय. आता परवाच त्यांचं भाषण होतं की महिलांना लग्न झाल्यावर संविधान द्या हातात. संविधान मानणारी माणसं बंधू बाबांच्या जाऊन पाया धुणार आहेत का? नाही.
त्यामुळे तुम्ही जे बोलताय, तुमची कथनी आणि करणी ह्याच्यात फरक आहे. नैतिकतेच्या ह्याच्यावरती तर त्यांनी कधीच राजीनामा दिला पाहिजे होता. कारण विक्टम्सलाच तुम्ही जेव्हा आणखीन विक्टमाइज करता, तुम्ही जेव्हा त्या डॉक्टर संपदा मुंडेच्या केसमध्ये जे झालं जर बघितलं, हेच अतिशय चुकीचं होतं. तेव्हाही ती मागणी झालेली होती. अनेकदा त्यांच्या कार्यपद्धतीवरती आक्षेप घेतला गेलेला आहे आणि तेव्हाही आम्ही राजीनामा मागत होतो. आम्ही तर स्वतः आंदोलन केलंय मंत्रालयाबाहेर त्यांच्या विरोधात. तेव्हा पोलिसांनी त्यांना काही करण्याच्या ऐवजी आम्हालाच अटक केलेली होती. त्यामुळे निश्चित त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि आम्ही नुसतं बोलत नाही. आता तुम्हाला जर मी ही ट्विट दाखवली, ही रुपाली चाकणकरांच्या पर्सनल हँडलवरून झालेली ट्विट आहे. डिसेंबर 2025ची 4 डिसेंबरची ही पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या लिहितात की राज्य महिला आयोगाच्या कार्यालयामध्ये मीटिंग झाली. बुवाबाजी, भोंदूगिरी, अनिष्ट प्रथा, चुकीच्या समाजातून महिलांची आणि कुटुंबाची फसवणूक जर होत असेल तर ह्याच्या विरोधात आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाची अभियान आणि साक्षरता करणार. ही डिसेंबर 25ची पोस्ट आहे. त्या काळात सुद्धा कदाचित त्या बाबांबरोबर कुठे म्हणजे त्यांच्या आश्रमात वगैरे जात असतील. त्यामुळे ज्या पदावर तुम्ही आहात, जर त्याचं गांभीर्य तुम्हाला समजत नसेल आणि खरंच त्यांच्या ऑफिसमध्ये असताना जर त्या बाबाला जे प्रोटेक्शन, जे छत्री घेऊन त्या उभ्या आहेत ना, त्या पद्धतीचं प्रोटेक्शन मिळालं असेल तर त्याच्याबद्दल चौकशी झाली पाहिजे. एक शेवटचा मुद्दा असा, आता सध्या त्या ज्या खुर्चीवर आहेत, निश्चित त्याच्यामुळे दबाव येऊ शकतात. काही लोक तर असं म्हणतात की जे व्हिडिओज आलेले ते पण नष्ट करण्याचे प्रयत्न होऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये काही नेतेही असू शकतात. ते जर होणार असेल तर ज्या नियमांच्या अंतर्गत तुम्ही धनंजय मुंडेंना लांब केला, तर धनंजय मुंडे काय स्वतः त्या आरोपात नव्हते, पण वाल्मिक कराडची त्यांची जवळीक आहे. सेम केस इथे का नाही अप्लाय होत मग? आणि जर तेव्हा धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला होता तर आता रुपाली त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. आणि खरं तो कोणी न विचारता रुपाली त्यांनी स्वतः दिला पाहिजे. आयोगाचा राजीनामा तर नंतर हो, एवढं सगळं गौड बंगाल त्या बाबांबद्दल बाहेर आलंय, त्या म्हणतात मला माहिती नाही, त्या ट्रस्टचा सुद्धा राजीनामा त्यांनी दिलाय का अजूनपर्यंत? म्हणजे त्यांच्या सगळ्याच भूमिकावरती एक मोठा प्रश्नचिन्ह आहे आणि त्या स्वतःहून काहीच बोलायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचा राजीनामा निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इथे स्ट्रॉंग स्टँड घेतलाच पाहिजे आणि त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. पण आतापर्यंत सरकारतर्फे काही स्ट्रॉंग जे ॲक्शन आहेत ते घेतले नाही आहे. जर घेतले नाही गेले तर तुमची भूमिका काय असणार आहे? नाही बघा, आता त्यांनी काल SITची मागणी केली, SIT स्थापन केली आणि त्या एक महिला अधिकारी दिल्यात. प्रश्न असा आहे, ज्या पोलिसांनीच ह्या सगळ्या केसेस दडपायचे प्रयत्न केलेले असतील आधी सुद्धा, जर कंप्लेंट झाल्या असतील किंवा FIR नाही घेतल्या गेल्या, पोलिसांवरच दबाव आणण्याचं काम रुपाली चाकणकर करत होत्या असं म्हटलं जातंय. त्यांच्याच माध्यमातून विक्टिम्सना किंवा जे कोणी कंप्लेंट करतात, जसं त्या पत्रकाराबद्दल झालं, मग पोलीस ह्याची कशी काय चौकशी करू शकतात? म्हणून एकतर ती कोर्टाच्या माध्यमातून सखोल चौकशी झाली पाहिजे एक, आणि नाहीच झाले तर आंदोलनं करण्याशिवाय आम्हाला पर्याय काय? कारण सरकार फक्त लाडकी बहीण करून फायदा नाहीये. तुम्ही त्यांना संरक्षण देणं गरजेचं आहे. तुम्ही ज्या महिलांना पदावर बसवतायत त्या तिथे नैतिकतेने बसल्या पाहिजेत, हे पण तुम्ही बघायला पाहिजे. त्यामुळे त्यांच्या विरोधात जे काही रान उठवायचं ते आम्ही उठवणार, पण पहिली अपेक्षा सरकारकडून आहे. कारण राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री महिला म्हणून सुनेत्राताईंचं नाव घेतलं जातंय. किमान त्यांनी तरी, त्यांच्या पक्षाच्या आहेत त्या, त्यांच्या प्रवक्त्या पण आहेत त्या, त्यांनी दिलेली पोझिशन आहे. त्यामुळे त्यांनी तरी किमान ह्या गोष्टीचं गांभीर्य जाणून त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. अन्यथा आम्ही राजकीय आणि सामाजिक लेवलवरती, म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तर करूच, पण सामाजिक ज्या काही संस्था संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून पण ह्यांच्या विरोधात आम्ही आंदोलनं करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.